महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आता हवामानाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. भारत हवामानशास्त्र विभाग आणि कृषी हवामानशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे दिलेल्या भावी काळातील 4 दिवसासाठी दिलेल्या हवामान आकडेवारीवरून मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्रावर 1014 हेक्टोपास्कल ते 1016 हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यानुसार उत्तरेकडील भागात महाराष्ट्राच्या थंडीचे प्रमाण चांगलं राहील. मात्र गुरुवार दिनांक 29 जानेवारी ते शनिवार दिनांक 31 जानेवारी या काळात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर 1014 व मध्य भागावर 1012 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब होईल. त्यानुसार महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात तर दक्षिणेकडील भागात थंडीचे प्रमाण कमी प्रमाणात राहील. आता उत्तर भारतातली स्थिती आपण जाणून घेऊया थोडक्यात, कारण ती जाणून घेतल्याशिवाय आपल्याला जे हवामान बदल होत आहेत ते लक्षात येणार नाहीत. आता उत्तर भारतात गेल्या 2 ते 3 दिवसात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सुरू आहे आणि त्यामुळं पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव म्हणजे पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, त्याचा प्रभाव. आता हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणाचा काही भाग, जम्मू काश्मीर याच्या हिमालयीकडील भागामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. गेल्या 2-3 दिवस झाले. तिथं कमी दाबाचं क्षेत्रही तयार झालेलं आहे. आता या हवामान बदलाच्या प्रभावाने महाराष्ट्रातील हवेचे दाबही कमी असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान निर्माण करीत आहेत. तसेच काल दिनांक 27 जानेवारी रोजी उत्तरेकडून येणारे थंड वारे, बाष्पयुक्त वारे, वादळी वारे यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील शिरपूर, रावेर आणि चोपडा या तालुक्यात, तसेच आडगाव, वडतीनवाड, भाटपुरा या भागात जोरदार वादळ व वृष्टी झालेली आहे. गारपीटही काही भागात मोठ्या प्रमाणात झाली आणि गहू, मका, केळी, पपई इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच यापूर्वी 1-2 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातही अल्पसा पाऊस झालेला आहे. हा सगळा हवामान बदल पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे होतो. आता आपण ही स्थिती पुढच्या भावी काळातही काही काळ राहणार आहे. तर कारण असं की जोपर्यंत पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव चालू आहे तोपर्यंत आपल्याला हे हवामान बदल जाणवणार आहेत. आता ज्या ठिकाणी हवेचे दाब कमी होतील तिथंच हे प्रकार घडतील. त्यामुळे सर्वांनी घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही आहे. ही नैसर्गिक आपत्ती असते. जिथे हवेचे दाब कमी होतील तिथेच असे प्रकार घडतील. मात्र त्याला दुसरा काही पर्याय नसल्याने अगर हे ज्या ठिकाणी हवेचे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं तिथं मोठ्या प्रमाणात ढग जमून वादळी वारे तिथं येऊन नुकसान होतं. ते हे नैसर्गिक आहे आणि ते यापुढंही काही काळ चालू राहणार आहे हे आपण ध्यानात घ्यावं आणि आपण आपलं शेतीचं नियोजन विचारपूर्वक करावं एवढंच मला वाटतं. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. उन्हाळी भाजीपाला बियाण्याची टोकन करावी आणि भाजीपाला लागवड करावी. फळभाज्यांच्या रोपांची लागवड बागायत क्षेत्रात जरूर करावी. सुरू ऊसाची लागवड देखील 15 फेब्रुवारीपर्यंत आपण करावी. आता शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण काही थोडक्यात घेऊया. एप्रिल आणि मे महिन्यात कोथिंबीर लागवड करावी का, असे श्री बाळ चव्हाण, रेणापूर, लातूर यांनी विचारले. हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे असं मला वाटतं. कारण जिथे पाण्याची सोय आहे तिथे कोथिंबीरीची लागवड जरूर करावी. कारण उन्हाळी हंगामात जून अखेरपर्यंत कोथिंबीर पिकास चांगला भाव मिळतो. तेव्हा आपण कोथिंबीरीची लागवड जरूर करा. आता 2026 म्हणजे दुष्काळ आहे का, बिदरचा हवामान अंदाज सांगा. नंतर शामराव
श्यामकांत ठाकरे आणि तसंच तुकाराम म्हेत्रे यांनी आणि किरण जोशी यांनी देखील या 2026च्या हवामान अंदाजाबद्दल विचारलं आहे. अनिकेत पाटील यांनी पण विचारले. आणि 2026 हे खरोखर दुष्काळी वर्ष आहे का ते त्याबद्दल थोडं तुम्ही व्यवस्थित परत मार्गदर्शन करा असं म्हटलं आहे. आता याबद्दल मी वेळोवेळी आपल्याला जरूर माहिती दिलेली आहे, पण सध्याच्या हवामान स्थितीवरून 2026मध्ये दुष्काळाची शक्यता नाही. कारण अद्याप प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान थंड आहे, तर त्याविरुद्ध हिंदी महासागराचं पाण्याचं तापमान अधिक आहे, सरासरीपेक्षा अधिक आहे. म्हणजे इकडं तयार होणारं बाष्प तिकडं हवेचे दाब कमी होणार नसल्याने तिकडं जाऊ शकत नाही. वारे आपल्या दिशेनं महाराष्ट्राच्या भारताच्या दिशेने येतील आणि दुष्काळाची शक्यता आता सध्याच्या हवामान स्थितीवरून तर निश्चित नाही असं मी तुम्हाला आपल्याला ठामपणे सांगतो. त्यामुळं जे कोणी अंदाज देत असतील त्यांना आधार विचारा. कुठलाही आधार नसताना काही भरमसाठ अंदाज देणं हे बरोबर नाही आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूकच आहे असं मी म्हणेन. किंवा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आपण प्रत्येक वेळेला सविस्तर आणि पुराव्यासहित आणि त्याच्या माहितीसहित माहिती देत जाऊ. तुम्ही जरूर विचारा, मी आपल्याला जरूर सांगेन. फेब्रुवारी महिन्यात नाशिक विभागाचा हवामान अंदाज सांगा. आत्ताच मी सांगितलं की साधारणपणे या पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळं काही काळ हवामान ढगाळ राहणं शक्य आहे आणि जिथं हवेचे दाब कमी होतील तिथंच एखादा अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होणंही शक्य आहे. आणि ह्या 4 दिवसात किंवा पुढच्या आणखीन 5-6 दिवसामध्ये ही शक्यता राहणार आहे. फेब्रुवारीमध्ये देखील काही काळ आपल्याला हे पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावाचं वातावरण जाणवणार आहे. त्यामुळं आपण हे नैसर्गिक क्रिया आहे, त्याच्यावर आपण लक्ष ठेवून राहणं, दुसरा त्याच्यावर मार्ग नाही आहे. आता पण त्यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाही आहे. कुणी भीती निर्माण करत असेल, घाबरण्यासारखी परिस्थिती होत असेल, पण जरूर आपण घाबरून जाऊ नका. निष्ठापूर्वक आणि व्यवस्थितपणे आपल्या शेतीचं नियोजन करा, कामे करा, अधिक उत्पादन काढा असं मी सांगेन. शेतकऱ्यांचे अभिप्राय: भिकाजी दंडाळे, श्री उमेश कदम, योगीराज मस्के, राजाराम किरकाडे, गोविंद शिंदे, सोनल कुंजीर, श्री गायक डांगे, रवींद्र गर्जे, बाबासाहेब थोरे, मिलिंद नरुळे, प्रशांत यदगिरे, मंगेश पाटील, मल्लक्कप्पा निंबाळे, द्वारकादास भुतडा, अशोक वरे, महादेव होळकुंडे, लहू मुळे, निवृत्ती भालेराव, बाळ चव्हाण या सर्वांनी मला माझ्या कार्याबद्दल धन्यवाद दिलेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आता द्वारकादास भुतडा, अशोक वरे व मल्लक्काप्पा निंबाळे, बाळासाहेब थोरे यांनी माझं अंदाज एकदम बरोबर असतात आणि त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होतो असं मला कळवलं आहे. मी त्यांनाही धन्यवाद देतो. तर लहू मुळे यांनी मला शेतकऱ्यांचे गुरु अशी उपमा दिलेली आहे. आता मला याबद्दल थोडं सविस्तर सांगायचं आहे की मी खरोखरच हे ठरवलं आहे की शेतकऱ्यांना हवामानाच्या बाबतीत ज्ञानी बनवायचं. आपण ज्या राज्यामध्ये आहोत त्या राज्यातला प्रत्येक शेतकऱ्याला हे हवामानाचे घटक, हवामानाची माहिती ही समजली पाहिजे, मिळाली पाहिजे आणि त्यांना देखील त्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. या दृष्टीनं मी काही वेगवेगळ्या हवामानाचे भाग तयार करणार आहे आणि ते मी जरूर आपल्या अभ्यासासाठी, माहितीसाठी देणार आहे. तुम्ही पण ज्ञानी बना आणि आपल्या हवामानाच्या अनुषंगानं आपलं शेती व्यवस्थापन करा असं मी आपल्याला सांगेन. आपल्याला सर्व कामांना शुभेच्छा, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.